भारत पीओके मध्ये आता 60 किलोमीटर आत घुसलेला अतिशय महत्त्वाची बातमी आहे। भारतीय सेनेच्या आता पाक व्याप्त काश्मीरमध्ये म्हणजेच पीओके मध्ये जोरदार कारवाई। जम्मू काश्मीर सीमेवर जोरदार गोळीबार सुरू आहे। भारताची जगवार विमानानं एअर पेट्रोलिंग केलेलं आहे। आपण आता पाकिस्तानच्या सीमेत घुसायला सुरुवात केलेली आहे। पाक व्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्य घुसलेलं आहे। 60 किलोमीटर आत घुसलेलं आहे भारतीय। अगदी बरोबर आहे। भारत पीओके मध्ये 60 किलोमीटर आत घुसलेला आहे। पाक व्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराची मोठी कारवाई आहे। भारतीय सेनेचे पीओके मध्ये मोठे हल्ले आहेत। जम्मू काश्मीर सीमेवर जोरदार गोळीबार सुरू आहे। भारताची जगवार विमानानं आता एअर पेट्रोलिंग केलेलं आहे, टेहळणी केलेली आहे आणि आपण बघतो की तब्बल सीमारेषेपासून आतमध्ये तब्बल 60 किलोमीटर आपण आतमध्ये घुसलेलो आहे। त्यामुळे भारतीय सेनेचं ही मोठी कारवाई असं म्हणू शकतो आपण। पाकिस्तानला भारतीय सैन्याचं हे सडेतोड प्रत्युत्तर आहे। भारतीय लष्कर आता मोठ्या ऍक्शन मोडवर आलेले आपण बघतोय। भारत पीओके मध्येच म्हणजेच पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसलेला आहे। भारतीय सेनेचे पीओके मध्ये मोठे हल्ले आहेत। पाकिस्तानची आता खैर नाही। पाकिस्तान पूर्णपणे घाबरलेला आहे। पाकिस्तानने तर 3 राज्यांमध्ये हल्ला केला, त्याच्यापेक्षा मोठं प्रत्युत्तर भारतानं दिलेलं आहे। जम्मू काश्मीर सीमेवर देखील जोरदार गोळीबार होतोय। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही आहे, सर्वात महत्त्वाची बातमी ही आहे की आता जगवारनं देखील हवाई पेट्रोलिंग केलेलं आहे, एअर पेट्रोलिंग केलेलं आहे। तब्बल 60 किलोमीटर आपण आतमध्ये घुसलेलो आहे। त्यामुळे आता भारतीय लष्कराचे पुढचे मनसुबे काय आहेत, भारतीय लष्कराचं पुढचं टार्गेट काय, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे। पहिल्यांदाच इथपर्यंत मोठी कारवाई आपण पाक व्याप्त काश्मीरमध्ये केलेली आहे। यापूर्वी देखील एअर स्ट्राईक आपण केलं होतं आणि दहशतवादी हड्डे उद्ध्वस्त केले होते। मात्र मिशन सिंदूर मधून आपण मोठी कारवाई पाकिस्तानवर केलेली आहे। लाहोर पाठोपाठ इस्लामाबादमध्ये देखील भारताचा हवाई हल्ला आहे। जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये देखील पाककडून गोळीबार सुरू आहे। दरम्यान भारतानं आता क्षेपणास्त्र टाकल्याची माहिती समोर येते। कराचीमध्ये देखील भारताचे हवाई हल्ले, भारताच्या कुरापतीनंतर भारताकडून हे मोठं चोख प्रत्युत्तर म्हणता येईल। अवकाशानंतर आता समुद्रातून देखील पाकिस्तानवर हल्ले सुरू आहेत। आपण बघितलं की मगाशी INS विक्रांत वरून आपण कशा प्रकारे कराची बंदर उद्ध्वस्त केलेलं आहे।